नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया तर इथे प्रेक्षकांनो ऐश्वर्याने आपल्या डॅडला फोन केलेला असतो. तेव्हा इथे सयाजी विखे पाटील म्हणत असतात की जाऊ दे ना ऐश्वर्या, त्या सारंगला मरू दे, त्याच्याकडे कशाला लक्ष देतेस तू, आता आपण त्याचं काही करू शकत नाही. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, डॅड अहो पण तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का, जर त्या ऋषिकेश आणि त्या सौमित्राने सारंगला सोडवलं ना तर तो सारंग त्यांच्या बाजूने बोलायला लागेल. तेव्हा इथे सयाजी विखे पाटील म्हणतात, अगं ते तरी काय करणार आहेत, 5 कोटी काही कमी रक्कम नाही आहे, कळलं ना, तो पूर्णपणे फसून गेलेला आहे. तेव्हा तू एक काम कर, ते सगळं सोड आणि घरी ये आपल्या. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, डॅड मी घरी कशी काय येऊ शकते, अहो माझी कंबर दुखते ना, मी काय रेंगाळत रेंगाळत येऊ का, हे बघा तुम्ही फोन ठेवा, मी तुमच्याशी नंतर बोलते, असं म्हणून ती फोन आता ठेवून देते. फोनवरती बोलून झाल्यानंतर ती मागे वळून बघते तर तिथे जानकी आलेली असते ऐश्वर्यासाठी पुरणपोळी घेऊन. तेव्हा जानकी म्हणत असते, ऐश्वर्या काय गं, काय झालं, एवढी दचकलीस का. तेव्हा ऐश्वर्या तिला बघून घाबरलेली असते. तिला असं वाटतं हिने माझं बोलणं ऐकलं की काय. तेव्हा जानकी म्हणते, काय गं, म्हणजे आता तुला या घरामध्ये मला बघायची सवय नव्हती ना, म्हणून मला बघून अशी दचकलीस का, पण आता याची सवय करून घे, कारण आता या घरामध्ये मी तुला सगळीकडे दिसणारच आहे. तेव्हा इथे जानकी म्हणते, खूपच कंबर दुखते का गं तुझी. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, हा मग दुखते तर काय करणार आहेस तू. त्यानंतरला प्रेक्षकांनो इथे आता सारंग सयाजी विखे पाटीलला फोन करतो, तो काही फोन उचलत नाही. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, काय काय झालं, झालं का सगळ्यांना फोन करून, कुणी उचलला का फोन. कुणी फोन उचलणार नाही आहे, 5 कोटी काही कमी रक्कम नाही आहे, कमी रकमेचा फ्रॉड नाही केला आहे तुम्ही, कळलं का. तेव्हा आता आहे ना शिक्षा भोगायला तयार व्हायचं. तेव्हा सारंग म्हणतो, साहेब मी खरं सांगतोय, या सगळ्यात माझी चुकी नाही आहे. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, मग कुणाची चुकी आहे, माझी चुकी आहे का. तेव्हा इथे त्याच्यावरती हात उगारत असताना तिथे ऋषिकेश येतो आणि म्हणतो की 1 मिनिट थांबा. आणि तेवढ्यातच सौमित्र म्हणतो की हे बघा, तुम्हाला हात उगारायची गरज नाही आहे. तेव्हा इथे सारंग जेव्हा ऋषिकेश आणि सौमित्रला बघतो तेव्हा त्याला खूपच जास्त आनंद होतो. तेव्हा इथे जानकी म्हणते, तू कशी आहेस ग ऐश्वर्या, म्हणजे बिचारे आमचे गरीब सारंग भाऊजी, त्यांना काय करून ठेवलेस तू, असं वशमध्ये करून ठेवलेस, तू बोलतेस तेच ऐकतात, अख्ख्या घराबरोबर त्यांनी वैर घेतले फक्त तुझ्यासाठी. ते बिचारे साधे भोळे आहेत ग, मला माहिती आहे, हे 5 कोटीचं कर्जसुद्धा तूच त्यांना घ्यायला सांगितलंस ना, हे सगळं तूच केलेस. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते, त्याच्यावरती मी सही करायला सांगितली नव्हती त्यांना. तेव्हा इथे जानकी म्हणत असते, पण भरीस तर तूच पाडलं होतंस ना. त्याचबरोबर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, काय मग बेलचे पेपर आणले का. तेव्हा इथे सौमित्र बेलचे पेपर इन्स्पेक्टर साहेबांकडे देतो. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, अरे वा, एवढ्या लवकर बेलचे पेपर तयारसुद्धा केलेत, मला वाटलं नव्हतं 5 कोटीच्या रकमेवरती तुम्हाला इथे बेल मिळेल म्हणून. तेव्हा इथे पैशांचं काय, असं सुद्धा विचारलं जातं. त्याचबरोबर इथे ऐश्वर्या म्हणत असते, मी नव्हतं सांगितलं सह्या करायला, कळलं ना. तेव्हा जानकी म्हणते, मला माहिती आहे गं तू काय सांगशील आणि काय नाही, मी तुलासुद्धा चांगलंच ओळखते आणि मी सारंग भाऊजींनासुद्धा चांगलं ओळखते, ते काय करू शकतात आणि काय नाही ते मला बरोबर माहिती आहे. कसली गं तू बायको त्यांची, म्हणजे सारंग भाऊजींचं तुझ्यावरती इतकं प्रेम आहे, तुम्ही दोघेजण एक टीम आहात ना. मग जेव्हा सारंग भाऊजींना पोलीस घेऊन जात होते तेव्हा साधी तू खाली आलीससुद्धा नाही गं, किंवा त्यांना बघायलासुद्धा आली नाहीस, इथेच बसून राहिलीस. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, मग मी काय करणार होते, त्याच्या मूर्खपणामुळे तो जेलमध्ये गेलाय, कळलं ना तुला. तेव्हा इकडे जानकी म्हणत असते की मला माहिती आहे ऐश्वर्या, हे सगळं कारस्थान तुझंच आहे, तूच हे सगळं केलेस. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, मी काही केलेलं नाही आहे, मी कंपनी वाचवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा जानकी म्हणते, कंपनी वाचवण्याचा प्रयत्न केलास तू की कंपनी डुबावण्याचा. मला सगळं कळतं ऐश्वर्या, तू कंपनी वाचवण्यासाठी नाही तर डुबवण्यासाठी या घरात आली आहेस, आणि फक्त कंपनीच नाही तर आमचं संपूर्ण घर तू उद्ध्वस्त करायला आली आहेस. तुझं सौमित्र भाऊजींबरोबर लग्न नाही झालं म्हणून तुला इतका राग आला, नंतरला तू सारंग भाऊजींबरोबर लग्न करायला तयार झालीस. आम्हाला वाटलं तुझ्या मनामध्ये नक्कीच हे घर जोडण्याचं काहीतरी असेल, पण नाही, तू घर तोडण्यासाठी आमच्या घरामध्ये आली होतीस आणि तू तेच केलंस ऐश्वर्या. त्यानंतरला इथे आता बेलचे पेपर दिलेले असतात,
पण पैशांचं काय? पैसे तर द्यायला हवेत ना. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इकडे आता ऋषिकेशने पैसे आपल्या खिशातून काढलेले असतात. सारंगला भीती वाटत असते, आता यांच्याकडे पैसे आहेत की नाही द्यायला. त्यानंतर इथे आता ऋषिकेशने पैसे दिल्यानंतर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हजेरीला यायचा नाही आलात ना तर आम्ही पुन्हा त्यांची कस्टडी घेऊ. तेव्हा इथे सौमित्र म्हणत असतो की कायद्यात राहून जे काही करता येईल ना ते करा, कायद्याच्या बाहेर जाऊन नाही, नाहीतर कायदा आम्हाला सुद्धा कळतो इन्स्पेक्टर साहेब. तेव्हा इकडे इन्स्पेक्टर साहेब म्हणतात बरं ठीक आहे, जा त्यांना घेऊन जा. तेव्हा इथे सारंग ऋषिकेशला थँक्यू म्हणायला येत असतो. तो म्हणतो की दादा थँक्यू. तेवढ्यातच ऋषिकेश त्याच्याकडे बघतसुद्धा नाही आणि सरळ तो तिथून निघून जातो. तेव्हा इथे सारंगला आत्ता वाईट वाटलेलं असतं. तेव्हा सौमित्र त्याला आता धीर देत असतो. तर इथे जानकी म्हणत असते की ऐश्वर्या, तुला या घरामध्ये लग्न करून मी आणलंय ग. तुझं नख ना नख मी आता ओळखते. आमच्या घराला उद्ध्वस्त करण्यासाठी, तोडण्यासाठी तू या घरामध्ये आलीस हे मला कळलेलं आहे. तेव्हा इथे जानकी म्हणते, पण तू आता काळजी करू नको. तू जरी घर तोडायला आली असशील ना तरीसुद्धा ही जानकी घरामध्ये परत आली आहे आणि मी जोडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, कळलं का तुला? तेव्हा इथे आता ऐश्वर्या म्हणत असते, झालं आली शिक्षिका घरामध्ये परत. तू छडी का गं हातामध्ये घेत नाही? तुला माहिती आहे ना मी काय करायला आली आहे. तू जरी या घरामध्ये परत आली असशील, तुझा गृहप्रवेश झाला असेल तरीसुद्धा नानांना धक्का तूच दिलायस हे माहिती आहे ना. अजून हे तू सिद्ध करू शकलेली नाही आहेस की नानांना धक्का कोणी दिलाय ते. तेव्हा या घरामध्ये जरा जपूनच राहा. तेव्हा इकडे जानकी म्हणत असते की ऐश्वर्या, नानांना धक्का कुणी दिलाय हे मी कसं काय विसरेन? माझ्या सगळं काही अगदी बरोबर लक्षात आहे. तेव्हा इथे नानांना धक्का ऐश्वर्यानेच दिलेला असतो. तेव्हा इकडे जानकी म्हणत असते की मला माहिती आहे ऐश्वर्या, नानांना धक्का कुणी दिलाय आणि कुणी नाही, आणि हे लवकरच मी सिद्धसुद्धा करणार आहे, कळलं तुला? तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते कसं काय, तुझ्याकडे काही पुरावा आहे? तेव्हा जानकी म्हणते पुरावा आहे, आणि तो सुद्धा खूपच जास्त भक्कम पुरावा, कळलं का तुला? तेव्हा इथे जानकी म्हणत असते की नानांना धक्का कुणी दिलाय हे जरी माझ्यावरती आरोप झाले असले ना तरीसुद्धा ते मी लवकरच सिद्ध करेन की कुणी दिलाय ते, आणि ते सुद्धा पुरावे देऊन करेन. आणि असे खूपच जास्त अजून धक्के तुला देणं बाकी आहे, आणि मग तेव्हा तुझं तोंड कडू होणारच आहे. म्हणून मी विचार केला की माझ्या जावेला पुरणपोळीचा गोड घास माझ्या हाताने भरवावा, म्हणून तर मी इथे आली आहे ना. आणि जानकी तिला आता इथे घास भरवायला जाते तेव्हा ती रागाने तिच्या हातातला घास बाजूला फेकून देते. तेव्हा जानकी पुन्हा एक दुसरा घास घेते आणि जबरदस्तीने ऐश्वर्याच्या तोंडात कोंबते आणि म्हणत असते की हे बघ, मी आधीची जानकी परत आलेली नाही आहे ऐश्वर्या. ही जी जानकी आहे ना ती खूपच जास्त बदललेली आहे, आणि तू जे काही त्रास देण्याचा प्रयत्न केलायस ना मला, माझ्या कुटुंबाला, त्या सगळ्याचा बदला घेणार मी. आणि आता फक्त रात्र वैराची नाही आहे तर तुझे सगळे दिवससुद्धा वैऱ्याचेच आहेत. त्याच्यामुळे आता उलटे दिवस मोजायला सुरुवात कर, कळलं ना? तुझ्याकडून सूज समेत सगळ्याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही जानकी. असं म्हणून इथे आता जानकी ऐश्वर्याला चांगली धमकी देऊन तिथून बाहेर पडलेले असते. आणि सगळेजण इथे आता सारंग, सौमित्र, ऋषिकेश तिघांची वाट बघत असतात. कधी तिघेजण येत आहेत असं वाटत असतं. त्याचबरोबर इथे ऋषिकेश आलेला असतो. सारंगला आता जे काही झालेलं असतं त्याची लाज वाटत असते, कारण तो जेलमधून जाऊन आलेला असतो. त्याचबरोबर इथे सारंग आता जाणार तेवढ्यातच सौमित्र म्हणतो की सारंग थांब एक मिनिट, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा सारंग म्हणतो मला माफ करा, मला कुणाशी काही बोलायचं नाही आहे. आता सगळेजण इथे माझ्यावरती मेहरबानी केल्यासारखे माझ्याशी बोलाल, मला प्रश्न विचारणार, मला आता कुणाशी काही बोलायचं नाही आहे, मला जाऊ द्या. तेव्हा सौमित्र म्हणतो एक मिनिट थांब, या पेपरवरती सह्या कर. तेव्हा जानकी म्हणते सौमित्र भाऊजी हे कसले पेपर आहेत? तेव्हा सौमित्र म्हणतो की हे सारंगच्या बँक करप्टचे पेपर आहेत. म्हणजे सारंगच्या नावावरती कुठलीही प्रॉपर्टी नाही आहे, कुठलीही वस्तू नाही आहे, त्याच्या नावावरती पैसे नाही आहेत, हे सगळं आता याच्यामध्ये लिहिलं आहे आपण. तेव्हा सारंग म्हणत असतो पण दादा हे कसं शक्य आहे? अरे माझ्या नावावरती थोडी प्रॉपर्टी आहे आणि पैसेसुद्धा आहेत, मग त्याचं काय करायचं? तेव्हा सौमित्र म्हणतो ते आपण दुसरं कुणाच्या नावावरती ट्रान्सफर करूया, आईच्या नावावरती करूया ना. पण जर हे तुझ्याकडे राहिलं ना तर तो सावकार
तुझ्या नावावरती जी काही वस्तू वगैरे असेल त्याच्यावरती कब्जा करेल आणि हळूहळू तो सगळं काही घेऊन जाईल. तुझ्या अकाउंटमध्ये जे काही थोडेफार पैसे असतील ना ते सुद्धा तो घेऊन जाईल. कळलं तुला? तेव्हा मी हे सगळं सेफ राहावं म्हणून हे सगळं करतोय, जरा लक्षात घे. तेव्हा जानकी म्हणत असते की सौमित्र भाऊजी अगदी बरोबर बोलतायत, सारंग भाऊजी सही करा ना. तेव्हा सौमित्र म्हणतो की हे बघ, जर तू असं नाही केलंस तरीसुद्धा ह्या सगळ्या गोष्टी तुझ्याकडे नाही राहणार, कारण का तो सावकार येऊन सगळं काही त्याच्या घशामध्ये घालेलच. तेव्हा सौमित्र इथे समजावून सांगत असतो. तेव्हा सारंग म्हणतो म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? मी आता आधीच भिकारी झालोय, आता कायमचा भिकारी होऊ का? मला जर काय हवं असेल तर मी कुणाच्या समोर हात पसरवू? तेव्हा इकडे सौमित्र म्हणतो, अरे असं का विचार करतोयस तू? तुला कुणाच्या समोर का हात पसरायचे आहेत? हे तुझं सुद्धा घर आहे. आपण सगळेजण एक कुटुंब आहोत ना. तेव्हा आजी म्हणत असते की इथे सगळेजण माझ्या आता लाडक्या नातवावरती घसरलेत, सगळेजण त्याच्याकडून आता सह्या करूनच घेतील. तेव्हा इथे सौमित्र म्हणतो की सारंग, तू जर असं नाही केलंस तर तूच प्रॉब्लेममध्ये येशील, कळलं तुला? तेव्हा इथे जानकी म्हणत असते, सौमित्र भाऊजी जे काही बोलतायत ना सारंग भाऊजी ते ऐका ना. अहो तुमच्या भल्याचंच बोलतायत ते. जर ही प्रॉपर्टी तुमच्या नावावरती राहिली तर तुम्ही धोक्यातच याल ना. त्यापेक्षा ती आईंच्या नावावरती करा. जे आईंचं आहे ते तुमचंच आहे. आणि तसंही आपल्या घरातली माणसं कुणीही तुम्हाला फसवणार नाही आहेत. आम्ही आहोत ना तुमच्याबरोबर. जर तुम्हाला काही हवं असेल तर ऋषिकेश आहेत, सौमित्र भाऊजी आहेत. तुम्हाला जे काही मागायचं आहे त्यांच्याकडे मागा आणि तुमच्या इथे गरजा, तुम्हाला दिवसभराला जे काही हवंय ते सगळं आपण घरामध्ये प्रत्येकाचं करतच असतो ना, तसं तुमचं सुद्धा बघितलं जाईल. तेव्हा अवंतिका म्हणते, नाहीतर काय. हे बघा सारंग भाऊजी, मी तुम्हाला तुमची वहिनी म्हणून नाही तर मी तुम्हाला एक लॉयर म्हणून सुद्धा सांगते की तुम्ही याच्यावरती प्लीज सही करा. तुम्हाला करावीच लागणार आहे, नाहीतर तुमच्या हातामध्ये जे काही आहे ना ते सुद्धा निघून जाईल. तेव्हा इकडे आता सारंगसुद्धा काय करावं त्याला काही कळत नसतं. तेव्हा जानकी म्हणत असते, सारंग भाऊजी कशाला इतका विचार करताय? या भावावरती सुद्धा तुमचा आता विश्वास नाही आहे का? निदान त्यांच्यावरती तरी विश्वास ठेवा ना. तेव्हा इकडे अवंतिका म्हणत असते की आम्ही तुम्हाला जे काही सांगतोय तुमच्या भल्याचंच आहे आणि जर तुम्हाला पैसे हवे असतील तुम्ही आमच्याकडे मागा, इथे सौमीकडे मागा, वहिनीकडे मागा, तुम्हाला जे काही हवं आहे ते आमच्याकडे मागा ना. आम्ही तुमचं कुटुंब आहोत. आम्ही तुम्हाला देणार नाही तर कुणाला देणार? तेव्हा इथे तुमच्या सगळ्या गरजा पुरवल्या जातील असं सुद्धा सांगितलं जातं. तेव्हा इकडे आता सारंगला तरीसुद्धा ही गोष्ट पटत नसते. सुमित्रा म्हणत असते की सारंग, अरे एवढा वेळ लावतोय सही करायला, एवढा वेळ जर त्या सयाजीरावांनी आणि तुझ्या बायकोने सांगितली होती ना सही करायला, तेव्हा सही करायला लावलं असतंस ना तर बरं झालं असतं. तेव्हा इथे सारंग आधी म्हणालेला असतो की मला कुठेही सही करायला सांगू नका, मला आता सहीचा विषय काढला ना की भीतीच वाटते. तेव्हा इकडे जानकी म्हणत असते की निदान सौमित्र भाऊजींवरती तरी विश्वास ठेवा. ते तुमचे भाऊ आहेत ना, सगळेजण तुमच्या चांगल्याचाच विचार करतील हे लक्षात ठेवा. तेव्हा इथे आता सारंगचा नाईलाज होतो आणि तो त्या पेपरवरती सह्या करतो. त्यानंतरला सगळी प्रॉपर्टी त्याच्या नावावरती जे काही असेल ते सगळं इथे आता सुमित्राच्या नावावरती झालेलं असतं. तेव्हा इथे आजी म्हणते, इथे जे काही चाललंय ते गुंडीला कळायला हवं, तिला जाऊन आधी हे सगळं सांगायला हवं. तेव्हा इकडे आता आजी येते आणि म्हणते, अगं गुंडी तुला माहिती आहे का खाली काय चाललंय ते? तेव्हा इकडे आता ऐश्वर्याला तेच आठवत असतं. पुरणपोळीचा घास जानकीने तिच्या तोंडात कोंबलेला असतो तेच तिला आता आठवत असतं. तेव्हा इकडे ती म्हणत असते, काय झालं आजी, बोला लवकर लवकर. इथे माझं डोकं आधीच ठिकाणावरती नाही आहे. एकदा ना त्या सारंगला आधी जेलमधून बाहेर येऊ दे, मग बघते एकेकाला. तेव्हा इथे आजी म्हणत असते, अगं सारंग खाली आला आहे. ऋषिकेश आणि सौमित्र दोघे जाऊन त्याला घेऊन आले, तुला माहिती आहे का? आणि खाली काय चाललंय ते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, आता मला कसं माहिती असणार, मी काय खाली येते का? माझी कंबर दुखते ना. तेव्हा आजी म्हणत असते, अगं ते काहीतरी म्हणतात ना बँक करप्ट की काय, तर आपला सारंग बँक करप्ट आहे आणि त्याच्या नावावरती आता अजिबात प्रॉपर्टी वगैरे पैसा अडका राहणार नाही आहे. कारण त्याच्याकडे जे काही आहे ना ते सगळं आता दुसरं कुणाच्या तरी नावावरती होणार. म्हणजे मला असं वाटतंय की सुमित्राच्या नावावरती होणार. म्हणजे सारंगच्या नावावरती काहीच नसणार आहे. आणि या पेपरवरती सह्या घेत आहेत त्याच्या, आणि त्या सह्यासुद्धा आहे ना त्या जानकीने करायला सांगितल्यात. जानकी हे सगळं मुद्दामून करते, तुमच्या नावावरती काहीच राहायला नको ना म्हणून.
ती बदला घ्यायला आली आहे ना इथे तुमच्याकडून, तेव्हा तिने चांगला वचपा काढला या सगळ्याचा. तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते की अरे देवा, आणि सारंगने काय केलं? सारंगने त्या पेपरवरती सह्या केल्या का? तेव्हा इथे सुमित्रा म्हणत असते, सारंग कर सह्या, कळलं ना तुला, सह्या करून टाक. तर आजी म्हणत असते की आता काय करायचं ऐश्वर्या, अगं त्याने सह्यासुद्धा केल्या त्या पेपरवरती. तेव्हा इकडे ऐश्वर्या म्हणते मग काय करू, आता काय करू, मी नाचू का? त्यानंतरला इथे ऐश्वर्या म्हणते की सारंगला थोडासुद्धा डोक्याचा भाग आहे का? तेवढ्यातच तिथे सारंग येतो. तेव्हा ऐश्वर्या म्हणते काय हो, तुम्हाला थोडं तरी डोकं आहे? शिक्षण घेतलेत का तुम्ही? तुमच्याकडे शिक्षण आहे ना? मग ही साधी गोष्ट तुम्हाला कळत नाही? तुम्ही सगळी स्वतःच्या नावावरची प्रॉपर्टी आईंच्या नावावरती करायला निघालात. अहो पण का? हे सगळं करून तुम्हाला काय मिळालं? तेव्हा इथे सारंग म्हणत असतो की ऐश्वर्या हे बघा, आधीच आपल्याकडून खूप मोठ्या चुका झाल्या होत्या. आपल्या हातून हे घर जाता जाता राहिले, कळलं ना? त्याच्यामुळे आता आपण असं काहीच करायचं नाही की गोत्यामध्ये येऊ. त्यामुळे इथे आता जे काही करायचं आहे ते आपल्याला विचारपूर्वक करावं लागणार आहे आणि म्हणूनच मी त्या पेपरवरती सह्या केल्या, असं सारंग म्हणतो. तेव्हा इथे जानकी आलेली असते. जानकी म्हणते ऋषिकेश हे घ्या गरमागरम कॉफी. तेव्हा ऋषिकेश म्हणतो अरे वा, आज कॉफी? तेव्हा जानकी म्हणते का आज कॉफी, म्हणजे रोज रात्री झोपण्याच्या आधी तुम्हाला कॉफी लागते हे काही मला माहिती नाही आहे का? तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो की अरे वा, म्हणजे आता आपण आपल्या घरी परत आलो आहे, तर सगळ्या काही जुन्या आठवणी तुला इथे लक्षात आहेत, तर म्हणजे तुझ्या जुन्या सवयी तुला चिटकल्या लगेच. तेव्हा जानकी म्हणते मग काय, जुन्या सवयी, जुनी माझं माणसं, जुनं घर, हे जुनं मला खूपच जास्त प्रिय आहे, तुम्हाला पण माहिती आहे ना? तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो अगदी बरोबर. तेव्हा जानकी म्हणते ऋषिकेश मला तुम्हाला थँक्यू म्हणायचं आहे, तुम्ही सारंग भाऊजींना सोडवलं त्यासाठी. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की जानकी हे सगळं मी तुझ्यासाठी केलं आहे, फक्त तुझ्यासाठी, कारण तुला माहिती आहे माझ्यासाठी पैसे महत्त्वाचे नाही आहेत गं, माझ्यासाठी तू महत्त्वाचे आहेस. पण या माणसांना मी पैसा इतकासुद्धा आता मान देणार नाही आहे. मला आहे ना लगेच माणसामध्ये मिसळता नाही येत जानकी, मला लगेच तुझ्यासारखं गोड गोड असं बोलता येत नाही, गोड गोड वागता येत नाही, मला माझा वेळ हवा आहे. तेव्हा जानकी म्हणते तुम्हाला तुमचा जेवढा वेळ हवा आहे तेवढा घ्या, कुणी तुम्हाला काही बोलणार नाही आहे, जबरदस्ती तुम्हाला करणार नाही आहे. त्याचबरोबर प्रेक्षकांनो इथे आजी म्हणत असते की सुमित्रा अगं काय बोलतेस तू हे, त्या जानकीने हे सगळं मुद्दामून केले, कळते का तुला? बदला घ्यायला आले या घरामध्ये, बदला तुमच्या सगळ्यांकडून. अगं सारंगच्या नावावरती काहीच ठेवलं नाही आहे तिने, सगळं काही अगदी नावावरून त्याच्या काढून टाकलं. तेव्हा सुमित्रा म्हणते आई अगं हे काय बोलतेस तू, त्याच्या नावावरून काढून घेतलं असलं तरीसुद्धा तिने सगळं हे माझ्या नावावरती केलं आहे ना? तेव्हा इथे आजी म्हणते अगं हे सगळं मुद्दामून तुला दाखवायला. तेव्हा सुमित्रा म्हणते हे बघ आई, जानकीने काही केलेलं नाही आहे, या घराचं वाटोळं जर कुणी केलं आहे ना तर सारंग आणि ऐश्वर्या या दोघांनी मिळून केले, या दोघांनी हे घर डुबवलं, ते इकडे नावारूपाला आणलं जानकी आणि ऋषिकेशने, आणि तरीसुद्धा तू हे सगळं शब्द बोलतेस, चुकीचं बोलतेस तू, हे लक्षात ठेव. त्यानंतरला ऋषिकेश म्हणत असतो की जानकी या घरामध्ये आता जे लोक राहतात ना त्यांच्यासाठी मला काहीच करावंसं वाटत नाही आहे गं, मला जे काही वाटतंय ते तुझ्यासाठी आणि आपल्या ओवीसाठी करावंसं वाटतंय. तेव्हा जानकी म्हणते एक प्रश्न विचारू का, म्हणजे पोलीस स्टेशनला तुम्ही पैसे कुठून दिलेत? तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो की बघ ना आपण जिथे भाड्याने राहत होतो तर आपल्याला पुढच्या महिन्याचं भाडं भरायचं होतं, तर ते पुढच्या महिन्यामध्ये भरायच्या आधीच आपण तिथून इथे आलो आणि मागच्या महिन्याचं संपूर्ण भाडं आपण त्यांना दिले. मग आता या चालू महिन्याचं पण भाडं देऊन पुढच्या महिन्याचं भाडं जे मी बाजूला काढून ठेवलं होतं ना ते राहिलं होतं, त्याच्यामुळे अर्धं राहिलेलं भाडं मी आता त्या लोकांना देऊन टाकलं. तेव्हा इकडे जानकी म्हणते ऋषिकेश मला याच गोष्टीमुळे तुमचा खूप अभिमान वाटतो. त्यानंतरला इथे आजी म्हणत असते सुमित्रा ती जानकी दिसते तशी नाही आहे गं, ती या घरामध्ये परत आली आहे, पण नानांना धक्का कुणी दिला हे तुला कळायला नको का? तिच्यामुळे नाना अंथरुणाला खिळू नयेत, ही साधी गोष्ट तुझ्या लक्षात यायला हवी, तिला लगेच घरामध्ये घेतलंच ते. तेव्हा जानकी म्हणते की आजी अगदी बरोबर बोलताय तुम्ही. तेव्हा आजी म्हणते हो ना, कोण आहे? आणि बघते तर काय तिथे जानकी असते. जानकी म्हणते की बरोबर बोलताय तुम्ही, नानांना धक्का मी दिलाय ना, मग जर नानांना मी धक्का दिलाय तर मीच त्यांना आता बरं करायला पाहिजे. हे बघा आई, हे आहे आयुर्वेदिक औषध, हा काढा आहे ना आयुर्वेदिक आहे, तो प्यायचा
आणि तो प्यायला ना की त्याने व्यवस्थित बोलता येतं आणि व्यवस्थित एकदा का बोलायला लागले की आपले नाना बरे होतील. ते व्यवस्थित बोलायला लागले ना की ते स्वतःच्या तोंडाने सांगतील त्यांना नक्की धक्का कुणी दिला होता ते. मग तर चालेल ना. तेव्हा सुमित्रा म्हणते, जानकी अगं खरंच खूप छान औषध आहे. या औषधाने ते बोलायला लागतील. तेव्हा जानकी म्हणते, मग काय सगळीकडे फक्त ह्या औषधाचा बोलबाला. नेटवरती सर्च केलं तेव्हा मी बघितलं की खूपच छान प्रतिसाद मिळतो या काढ्याचा सगळ्या लोकांना. तेव्हा मी विचार केला की नानांना द्यायलाच पाहिजे. तेव्हा जानकी म्हणते की मी नानांना द्यायला सुद्धा सुरुवात केली तुम्हाला माहिती आहे. पण मी तर देतच जाईन आई. पण तुम्ही पण नानांकडे लक्ष द्या. तुम्ही पण त्यांना हे औषध देत जा. तेव्हा इथे सुमित्रा म्हणते, हो नक्कीच, चल आपण आता देऊया का. तेव्हा जानकी म्हणते, मी सकाळी दिलं हे औषध, पण आता मी नानांच्या रूममध्ये नेऊन ठेवते आणि ते सुद्धा बाजूच्या टेबलवरती, ते जिथे झोपतात ना तिथे बाजूच्या टेबलवरती मी नेऊन ठेवेन हे औषध. आणि हे बघा तुम्ही सुद्धा देत जा म्हणजे नाना लवकर बोलायला लागतील. आणि एकदा का ते बोलायला लागले की त्यांना धक्का कुणी दिलाय ना हे ते स्वतःच्या तोंडाने सांगतील. हो ना आजी. तेव्हा इकडे आजी म्हणते, हो ना अगदी बरोबर. तेव्हा सुमित्रा म्हणते, इतका पॉवरफुल आहे का हा काढा. मग चल आपण आता जाऊया आणि त्यांच्या रूममध्ये ठेवूया. त्याचबरोबर इथे आता ऐश्वर्याला राग आलेला असतो कारण सारंगचे सगळे पैसे सुमित्राकडे गेलेले असतात. तेव्हा इकडे आता ऐश्वर्या म्हणत असते की सारंग मला भूक लागली. तेव्हा सारंग म्हणतो, ठीक आहे, मी दुपारची ती कटाची आमटी तुम्हाला आवडली होती ना, ती उरली का ते बघतो आणि घेऊन येतो. तेव्हा इकडे ऐश्वर्या म्हणतात, नको आहे ती कटाची आमटी मला, कळलं तुम्हाला. तेव्हा इथे सारंग म्हणतो, बरं ठीक आहे, मी तुमच्यासाठी पुरणपोळी घेऊन येतो. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, पुरणपोळीसुद्धा नको आहे आणि खबरदार त्या पुरणपोळीचं नाव पुन्हा पुन्हा तुम्ही इथे घेतलं ते. कारण इथे ऐश्वर्याला आता पुरणपोळी बोलल्यानंतर जानकीची आठवण येत असते. जानकीने तिच्या तोंडामध्ये चांगलीच पुरणपोळी कोंबलेली असते म्हणून. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते की हे बघा, जा तुम्ही जा आणि एक काम करा, भीक मागा कुठेतरी आणि त्यातून पैसे मिळतील ना त्याने मला तुम्ही पिझ्झा बर्गर जे काही मला हवं आहे ना ते सगळं तुम्ही ऑर्डर करा, कळलं तुम्हाला. त्यानंतर इथे ऐश्वर्या म्हणत असते, नाहीतर बाहेर जा, दगडधोंडे जमा करा आणि ते मला खायला द्या. भिकारी कुठले, सगळं काही दुसऱ्याच्या नावावरती करायच्या आधी विचार करायचा ना. तेव्हा इकडे सारंगच्या अकाउंटला पैसे नसतात कारण सगळे पैसे सौमित्राने इथे आता सुमित्राच्या नावावरती ट्रान्सफर केलेले असतात. त्याचबरोबर इथे आजी आहे त्याने म्हणते की मला एक महत्त्वाची बातमी सांगायची आहे तुला. अगं त्या जानकीने असा कुठला काढा आणलाय ना की तो जर इथे नानासाहेबांना दिला तर नानासाहेब लगेच बोलायला लागतील. तेव्हा सारंग म्हणतो, ही तर चांगली गोष्ट आहे. एकदा का नाना बोलायला लागले ना की मग ते स्वतःच्या तोंडाने सांगतील की त्यांना धक्का त्या जानकीनेच दिला होता म्हणून, बरोबर की नाही. मग त्यांना हातवारे करायची गरज नाही पडणार. तेव्हा इकडे ऐश्वर्या म्हणते की सारंग एक काम करा, हे का 500 रुपये घ्या आणि या 500 रुपयांमध्ये जो काही पिझ्झा जो काही बर्गर ऑर्डर होईल ना, नूडल्स वगैरे, ते मला घेऊन या, कळलं तुम्हाला. तेव्हा सारंग म्हणतो, पैसे होते तर आधीच सांगायचं ना. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, आता दिलेत ना, आता जा बरं. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, आजी इकडे या, इकडे या. असा कुठला काढा येतो ज्याने ते नाना बरे होतील. तेव्हा आजी म्हणते, अगं खूपच जालिम काढा घेऊन आली आहे आणि त्याचा चांगलाच फायदा होतो, लोकंसुद्धा म्हणत आहेत. तेव्हा इकडे आता ऐश्वर्या म्हणते, मग एक काम करायचं, ती बाटली आहे ना नानांच्या रूममधून गायब करायची, आताच द्यायला सुरुवात केली आहे ना. तेव्हा आजी म्हणते, हो ना, कालपासूनच सुरुवात केली आहे. नानासाहेब आता बोलायला सुद्धा लागतील, त्यांचं तोंडसुद्धा वाकडं फिरलं आहे ना, ते सुद्धा आता बरोबर होईल. तेव्हा इकडे ऐश्वर्या म्हणते की ती जानकी काही करू शकणार नाही आहे. तिला काय वाटलं ती अशी मला घाबरवेल आणि मी लगेच माझा गुन्हा कबूल करेन का, असं अजिबात नाही होणार. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, आजी एक काम करायचं, नानांच्या रूममधून ती काड्याची बाटली गायब करायची. तेव्हा आजी म्हणते, नाही मी असं काही करणार नाही आहे, मी फक्त तुला इथे सांगायला आले होते. तेव्हा ती मुलगी म्हणते, हे बघा तुम्हाला करावं लागणारच आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की तुम्ही जर माझी मदत केली नाही ना तर मी घरामध्ये सगळ्यांना सांगेल की मी जेवढी कारस्थानं केली आहेत ना त्याच्यामध्ये आजीने सुद्धा मला साथ दिली, कळलं का. तेव्हा इथे आजी म्हणते, तू मला धमकी देतेस का. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, धमकी देत नाही आहे, माझी कंबर दुखते, कमरेला माझ्या मार बसले आणि जर अशा अवस्थेमध्ये जर मी नानांच्या आणि त्या आईंच्या रूममध्ये गेले आणि ती बाटली मला उचलताच नाही आली तर मी पकडले जाईन ना, मग काय उपयोग होईल. त्यापेक्षा तुम्ही जा, पटकन ती बाटली घ्या आणि रस्ता पकडा, तुमच्यावरती कुणी इथे अविश्वाससुद्धा दाखवणार नाही. त्यानंतरला इथे आजी म्हणते, नाही गं मी नाही करणार. तेव्हा इथे आजीला इथे ऐश्वर्या म्हणते, तुम्हाला करावंच लागणार आहे, कळलं ना. त्यानंतर आजी आता रूममध्ये येते.
नानासाहेब आणि सुमित्रा दोघेजण आराम करत असतात. तेवढ्यातच इथे आजी येतात. आजी म्हणत असतात की कुठे गेली ती बाटली. तेव्हा ते आजूबाजूला बघतात तर एका बाजूला नसते. तेव्हा विरुद्ध बाजूला सुद्धा त्यांचं लक्ष जातं. तेव्हा तिथे सुद्धा एक छोटं टेबल असतं आणि त्या टेबलवरती तो आयुर्वेदिक काढा ठेवलेला असतो. तेव्हा आजी तो काढा उचलते आणि सरळ तिथून आता हळूहळू दबक्या पावलांनी बाहेर पडत असते. तेवढ्यातच तिथे जानकी येते आणि लाईट चालू करते. लाईट चालू केल्यानंतर इथे जानकी मागे वळून रागाने जाता इथे आजीकडे बघायला लागते. आजीला सुद्धा आता खूप भीती वाटते. आता ही जानकी माझ्यावरती काय अटॅक करते काय माहिती. त्यानंतर इथे आता जशी लाईट चालू होते तशी जानकी आणि नानासाहेब दोघेही उठून बसतात. तेव्हा सुमित्रा म्हणत असते, "काय गं आई, तू इथे काय करतेस?" आणि इथे तिच्या हातातली औषधाची बाटलीसुद्धा खाली पडलेली असते. ती बघून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे जानकी म्हणत असते, की "ऐश्वर्या, आजींच्या खांद्यावरती बंदूक ठेवून चालवण्याचा प्रयत्न करत होतीस ना? पण आता सगळ्यांना कळले, की आजी ती काड्याची बाटली घेऊन कुठे जात होते ते. कळलं तुला?" तेव्हा सारंग म्हणतो, "म्हणजे तुला काय म्हणायचं वहिनी? नानांना धक्का ऐश्वर्याने दिलाय?" तेव्हा जानकी म्हणते, "अगदी बरोबर. तुम्ही सुद्धा विचार करा ना सारंग भाऊजी, जर मी काड्याची बाटली आणली होती आणि त्याने जर नाना बरे होणार होते, तर आजी ती बाटली रूममधून घेऊन का जात होते? आणि आजींना हे काम ऐश्वर्याने करायला सांगितलं होतं," असं आजींचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे आता तरी जरा बघा, डोळे उघडा. कोण खरं बोलतोय आणि कोण खोटं याचा तुम्ही विचार करा. तर इथे आता अवंतिका म्हणत असते, की "दादा, तुम्हाला आता तुमचं ऑफिस सुरू करायला हवं आहे." तेव्हा इकडे ऋषिकेशसुद्धा तयार होतो.